तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर करार केलेला आहे का? पैसे दिले आहेत पण काम झाले नाही किंवा काम पूर्ण केले पण तुम्हाला मोबदला मिळालाच नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, कारण मी कायदेशीर माहिती यासाठी आज सांगणार आहे. करार भंग होणे म्हणजे काय याबद्दलच मी आज सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. भारतीय करार कायदा 1872 नुसार जेव्हा एखादी व्यक्ती करारातील अटी पूर्ण करत नाही किंवा जाणीवपूर्वक त्याचे उल्लंघन करते तेव्हा त्याला करारभंग असे म्हणतात. म्हणजेच काय, तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं देखील म्हटलं जात असतं. जसं की रामने जर श्यामला घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये देण्याचा करार केला, पण श्यामने पैसे घेतलेत पण काम सुरूच केले नाही, अशा परिस्थितीत श्यामने कराराचा भंग केला आहे असं समजलं जात असतं. करार भंग होण्याचे प्रकार आता 2 आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष करार भंग म्हणजेच ॲक्च्युअल ब्रीच. कराराची वेळ आल्यावर अटी पूर्ण केल्या जात नाहीत असे, जसे की माल पुरवठ्याची तारीख, म्हणजे ज्या वेळेला आपण मटेरियल देतो त्यावेळेला ती तारीख आली पण त्यांनी मालच दिला नाही, तर यावेळेला आपण म्हणू शकतो की हा ॲक्च्युअल ब्रीच आहे. आगाऊ करार भंग दुसरा प्रकार. कराराची मुदत येण्यापूर्वीच एखादा पक्ष स्पष्टपणे सांगतो की तो करार पूर्ण करणार नाही. जसं की कार्यक्रमाच्या आधीच आयोजक सांगतात की मी तो कार्यक्रम करू शकणार नाही किंवा घेऊ शकणार नाही. या पद्धतीने दुसरा प्रकार आहे. करारभंग जर झाला तर कायदेशीर उपाय कुठले आहेत? नुकसान भरपाई तुम्हाला त्यासाठी कुठली असते मिळणार ते सांगणार आहेत. कलम 73 नुसार इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 करारभंगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तुम्ही मागू शकतात. विशिष्ट अंमलबजावणी. काही प्रकरणांमध्ये न्यायालय कराराची अंमलबजावणी करण्याचा आदेश देऊ शकते. म्हणजेच काय, सर्वच करारभंगामध्ये होत नाहीत पण विशिष्ट करारभंगांमध्ये आदेश देऊ शकतात. विशेषतः जमीन किंवा मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये करार रद्द जर झाला तर म्हणजे काय, पीडित पक्ष करार रद्द करून नुकसान भरपाईची मागणी करू शकतात. कलम 39 नुसार इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 नुसार स्थगिती आदेश. एखाद्या व्यक्तीस चुकीचे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी न्यायालय आदेश देऊ शकतं. न्यायालयात जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे, तर कराराची प्रत सुरक्षित ठेवा, पेमेंटची पावती जतन करून ठेवा, तसंच मेसेज, ईमेल्स, तुमचे व्हॉट्सअप चॅट आहेत ते सेव्ह करून ठेवा, तसंच कायदेशीर नोटीस पाठवा आणि योग्य वकिलांचा सल्ला नक्की घ्या. सामान्य गैरसमज म्हणजे कुठले होतात ते बघूयात. तोंडी कराराला किंमत नसते असं बऱ्याच लोकांना वाटतं. चुकीचे काही परिस्थितीमध्ये तोंडी करार देखील वैध हे असू शकतात. फक्त लिखित करारच न्यायालयात चालतात हे देखील लोकांचा गैरसमज आहे, पण चुकीच्या परिस्थितीनुसार इतर पुरावे ग्राह्य धरले जाऊ शकतात. करार फक्त कागदाचा तुकडा नसून कायदेशीर बंधन असते. म्हणजेच काय, कोणत्या व्यक्तीने करारातील अटी मोडल्या तर त्याच्या विरुद्ध नुकसान भरपाई मागण्याची तुम्हाला कायदेशीररित्या तुम्ही कोर्टात जाऊन करू शकतात ती प्रोसेस. कराराची अंमलबजावणी आणि इतर कायदेशीर उपाय देखील तुम्ही करू शकतात. म्हणून कोणताही व्यवहार करताना करार व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि आवश्यक असल्यास कायदेशीर सल्ला नक्की घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. अशाच कायदेशीर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.